12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी रात्री 12 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा संपन्न झाली। आज खरं तर महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री निमित्ताने भीमाशंकर परिसर विद्युत रोषणाईने लखलखित करण्यात आलेला आहे। खरं तर 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले। मात्र महाशिवरात्रीचा 5 दिवसाचा उत्सवावेळी मंदिर खुलं होईल अशी अपेक्षा होती। मात्र भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाशिवरात्रीला भक्तांविनाच ही महाशिवरात्री या ठिकाणी संपन्न होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विधी या ठिकाणी पार पडलेला आहे। विधी आणि परंपरेनुसार या ठिकाणी भगवान शंकराची पूजा अर्चा नित्यनेमाने होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।